महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सर्वजण देणार आहोत। सर्व मान्यवरांचे आभार या ठिकाणी आहेत। सन्माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेबांचे मनापासून आभार आहेत। सन्माननीय खासदार संदीपांजी भुमरे साहेबांचे आभार या ठिकाणी व्यक्त केले जात आहेत। सन्माननीय आमदार विक्रम बाप्पा काळे चला चला शुभ ओके आई तर बघा समोर तो तुम्ही आई तर बघा सर समोर दादा इथं समोर या तरी तर समोर इथं बघा समोर हा इथं समोर इथं बघा समोर सर इथं सर इथं हा इथं सर इथं समोर आज 19 तारीख या निमित्ताने रविवार असल्यामुळं पूर्ण संभाजीनगरमधले कार्यकर्ते, खासदार, पालकमंत्री शिरसाट साहेब, बम साहेब, चव्हाण साहेब हे पूर्ण येऊन गेले आशीर्वाद देऊन। आपले अमरसिंग पंडित गेवराई तालुक्याचे यांचाही आशीर्वाद या ठिकाणी येऊन लाभला। आणि एकच आनंद असा आहे, मुलगा प्रत्येक कार्यामध्ये सफल झाला। त्यांनी 22 वर्षे असं कार्य केलं, एक माशीच्या पायक तर कोणाचं घरापर्यंत येऊन दिलं नाही, हा एक मुद्दा आहे। आणि 2 नंबरची गोष्ट, लोकांचं कल्याण कशी होईन असं कुठं जरी नुसतं फोन आला, कोणी दवाखान्यात असू, कोणी बाहेर असू, घरी असू, तर त्या मुलाला एकच मार्गदर्शन केलं तर बाबा आपल्या घरापर्यंत असं कुठलं ग्रह न घेता कोणी काम आपल्याकडे येऊ नये। त्यांनी आपल्या घरामध्ये चांगलं आतापर्यंत संस्कार चांगले पडलेले आहेत आणि या खंडेरायाच्या कृपेने इतकं चांगलं झालेलं आहे। तो आज मुलगा त्याचा अमेरिकेपर्यंत नंबर आहे, आनंद वाटतोय जीवनामध्ये। तिने कार्य खूप मोठं केलेलं आहे। आज मराठवाड्यामध्ये शिडको बस स्टँडला एक मोठं ऑफिस इथंच आहे वेलाशीचं, इथं त्यांनी स्वतःच्या पायावर उभा केलं। कष्ट 22 वर्ष झाले, तो सारखा काम रात्रींदिवस काम करतोय, एकही दिवस असं ते झोपला आणि तिने काम केलेलं नाही। तर ह्या गोष्टीचा आनंद वाटतो, बाकीचा काही विषय नाही। महासभापती खंडराव महाराज यांचे असीम भक्ती करणारे आपले सातारा येथील निवासी दौलत आबा चव्हाण यांच्या मुलानं अशा पद्धतीचं हे कार्य छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासींसाठी एका छताखाली भारतीय जीवन विमा या कार्यानिमित्त प्रत्येक नागरिकासाठी विमा पॉलिसी सोप्या रीतीनं कशी काढल्या जाईल या निमित्तानं इथं हे कार्यालयाचे उद्घाटन केले। त्यांच्या ह्या कार्याच्या अनुषंगानं त्यांना
जेवढं पण काही आशीर्वाद स्वरूप माळसापती खंडोबा महाराज यांच्याकडनं मिळायला पाहिजे, त्या बाबतीत मी छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी म्हणून रवींद्र महाराज चव्हाण त्यांना असा आशीर्वाद देतो की त्यांना ह्या कार्यानिमित्त त्यांच्या वडिलांकडनं जो आशीर्वाद मिळालेला आहे तो त्यांना भरभराटीचा जावं आणि सगळ्यांना त्याचा आनंद घ्यावा. ह्या भागामध्ये लोकांना चांगल्या प्रकारची सेवा इन्शुरन्समध्ये जावी, घराघरात इन्शुरन्स पोहोचावा, त्याच्यासाठी मी गेल्या 22 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय. आणि अजून जेवढा अवेअरनेस LIC मध्ये म्हणा, इन्शुरन्समध्ये, मेडिक्लेममध्ये नाही आहे, त्याच्यासाठी हा केलेला हा मी मोठा प्रयत्न आहे. लोकांना उच्च लेवलची सर्व्हिस मिळावी. मी इथे थांबणार आहे लोकांच्या सेवेसाठी, एवढं मी या ठिकाणी सांगतो. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कोणाकोणाची प्रमुख उपस्थिती होती आणि इथून कोणते महत्त्वाचे काम होते? या ठिकाणी आमच्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब आणि या जिल्ह्याचे खासदार आमचे नेते आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब हे होते. त्यानंतर माझे बीडचे नेते अमरसिंहजी पंडित साहेब हे सुद्धा या ठिकाणी आले होते. विक्रमजी काळे आमदार हे आले होते. प्रसन्नजी बम साहेब सकाळीच येऊन गेले. सर्वांनी शुभेच्छा दिल्या. महापौर विकास जैन साहेब, नंदकुमारजी घोडले साहेब, आमचे त्र्यंबक भौतुपे सर्व या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करणार? या माध्यमातून एकच आवाहन करेल की लोकांनी इथून पुढे आता कोणावर अवलंबून राहायचं हे जग राहिलं नाही. स्वतः डिपेंड व्हायचं जग झालेलं आहे की स्वतः पॉलिसी असली पाहिजे. स्वतःचं आपलं जे काही सुख आहे दुःख आहे या पॉलिसीच्या माध्यमातून इथं पूर्ण होऊ शकतं. याच्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी अत्यंत गरजेची आहे. त्याच्यासोबत स्वतःचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीवर पूर्ण फॅमिली अवलंबून असतो. जर घरातला करता माणूस देव न करू जर गेला, काही प्रॉब्लेम आला, आता आम्ही रोज तेच फेस करतोय, तर ते परिवार फार विस्कटून जातो, काही राहत नाही त्याच्यापाशी. तर त्याच्यासाठी हा मी मोठा प्रयत्न केला आहे. याचा सर्व जनतेने आता फायदा घ्यायचा. या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेला काय काय असे फायदे होऊ शकतात तुमच्या माध्यमातून? इन्शुरन्स सोबत आम्ही काय केलं, आता मोटर इन्शुरन्स पण चालू केलं. फॅक्टरी इन्शुरन्स असेल, MIDCचा मोठा भाग, शेंद्रा MIDC असेल, बिडकीन MIDC या भागामध्ये फार मोठ्या लेवलला फॅक्टरी आज उभा राहिल्या आहे. तर यांना इन्शुरन्सची गरज आहे. कुठं ऑनलाईन इकडे तिकडे न जाता लक्ष्मण चव्हाण आपला माणूस आहे. 22 वर्षापासून या क्षेत्रात समर्पित झालेला माणूस आहे. इकडं त्यांनी यावं आणि मी त्यांच्यासाठी आहे, सेवेसाठी कटिबद्ध आहे. आपला पत्ता सांगा. रेणुका माता कमान समोर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर. सोपा आणि साधा पत्ता आहे माझा. थँक्यू. सर, काय सांगाल आज तुमच्या वतीने छत्रपती संभाजीनगर वासियांना दीपावलीच्या काय शुभेच्छा देणार? या निमित्तानेच मी ऑफिसचं ओपनिंग ठेवलंय. हे जे काही गोड दिवस आहेत 3 दिवसाचे, त्याच्यासाठीच हा रविवार बघून ओपनिंग केलं. या निमित्ताने मी माझ्या सर्व पॉलिसीधारकांना, माझ्या सर्व आप्त मित्रमंडळी, सर्व नातेवाईकांना, छत्रपती संभाजीनगरमधल्या सर्व रहिवाशांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी. धन्यवाद.